तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी काल जाहीर करण्यात आल्या। यामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली, तर कोल्हापूर दक्षिणच्या जिल्हा प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची निवड करण्यात आली। हर्षल सुर्वे यांची निवड करण्यात आल्यावर त्यांच्यावर एका बाजूला शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचा एक स्टेटस देखील व्हायरल होतोय। काहीशी नाराजी या सगळ्या स्टेटसमधून दिसते। काय नेमकं हर्षल सुर्वे यांचं म्हणणं आहे जाणून घेऊयात। काय सांगाल? खरं तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी तुमच्यावर देण्यात आली आहे, मात्र तुमचा स्टेटस चर्चेचा विषय ठरतो। नाही, मुळात काय होतं की मी पहिल्यांदा जिल्हा प्रमुख ज्यावेळी निवडी सुरू झाल्या त्यावेळी आमच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नावं दिलेली, त्यात माझं नाव अग्रेसर म्हणजे होतं प्रमुख म्हणून, आणि वरिष्ठसुद्धा जे आमचे काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांनीसुद्धा माझं नाव फायनल केलं होतं। माझ्या 2-3 मुलाखती झाल्या, मी मातोश्रीवर पण सुद्धा मला बोलवून घेतलं होतं आणि त्यावेळी मला सांगितले की तुझं नाव फायनल झाले आणि साधारण 26-27च्या दरम्यान तुला बोलवून घेऊन तुझं नाव जाहीर करतो अशा पद्धतीने सांगितलेलं। हे 2-3 वेळा झालं, पण काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेडिकल इश्यूज आल्यानंतर ते थांबलं। परत त्याच्यानंतरच गेलं तर मला परत सांगण्यात आलं की होते 2-3 दिवसात तुला बोलवून घेताना सांगतो, पण ऐनवेळी दुसरंच नाव समोर आलं। त्यामुळं हे मान्य नव्हतं, कारण मुळात मी दक्षिणचं शहर प्रमुख हे मागितलेलंच नव्हतं, कारण मी उत्तर मतदारसंघामध्ये समन्वयक म्हणून काम केलेलं आहे आणि मला दक्षिणची पदाधिकारी म्हणून मला जबाबदारी दिली की जी मी मागितलीच नव्हती। मी आजपर्यंत म्हणजे 2005 पासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहे, युवा सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे। माझ्याकडे मध्यंतरी रायगडची सुद्धा संपर्क प्रमुख युवा सेनेची दिली होती, त्यावेळी पण मी तिथं 2 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं। गुजरातला सुद्धा मी जाऊन एक प्रचाराचं जबाबदारी मी स्वीकारलेली होती, तिथंसुद्धा जाऊन काम मी केलेलं आहे। मग एवढं सगळं असताना म्हणजे निष्ठा ही आहे, ही किती वेळा प्रूफ करून दाखवायची, वर्ष निष्ठावंत राहायचं, आणि ही निष्ठा आम्ही वेळोवेळी सिद्ध जरी केली असली तर ज्यावेळी निष्ठावंताला न्याय द्यायची वेळ आली त्यावेळी मग हात आकर्ता का घेतला जातो? पण नाव फायनल केलं आहे आणि ते ऐनवेळी बदललं गेलं म्हणजे मग आम्ही हा गृहीत धरलं जातं का आम्हाला हा आहे कुठं जातो आहे हा, असं होतं का? जर नसतंच बाबा तुला अजून थोडी तयारी करावी लागेल, अजून तुला परिपक्व व्हावं लागेल असं जर सांगितलं असतं तर मी मान्य केलं असतं आणि मी दुसरी जबाबदारी घे आणि तू काम कर। कारण ह्याच्या आधीसुद्धा मला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी बुकेसुद्धा दिला होता सेनाभवनमध्ये निवड झाली म्हणून। या गोष्टीला आता जवळजवळ एक 10-12 वर्ष झाली। त्यावेळीसुद्धा मला शहर प्रमुख झालं म्हणून सांगितलं, पण ऐनवेळीच हेच वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी हे नाव परत थांबवलं। मग त्यावेळी दुर्गेश लिंगरज आणि शिवाजीराव जाधव झाले। नंतर ज्यावेळी माझं नाव परत चर्चेत आलं, ज्यावेळी मला द्यायची वेळ आली त्यावेळी परत रवी इंगोले आणि सुनील मोदी, पर हे दोघं पण काय मूळचे शिवसेने म्हणजे जितके वर्ष मी काम केले ते नाही आहेत, हे नंतर आलेले आहेत काँग्रेसमधून, पण त्यांना मग आता पदाधिकारी म्हणून केलं। मग आम्ही किती वर्ष अशी ही निष्ठा दाखवायची? मग खरं तर तुम्हाला सांगण्यात देखील आलेलं होतं, तुम्हाला बुके देखील जिल्हा प्रमुखपदी निवड झाली म्हणून देण्यात आलं, पत्र फक्त द्यायचं राहिलेलं होतं। मग ह्या 2 दिवसात काय असं घडलंय की नाव बदललं? नाही, मला बुके जो उद्धव ठाकरे साहेबांनी दिला तो मी 10 वर्षापूर्वीचं सांगतो की त्यावेळी मला शहर प्रमुख झालं म्हणून हे दिलेला आहे, आणि त्याचा फोटो पण आहे। मी तो आजपर्यंत कधी सोशल मीडियावर वगैरे कुठंच टाकलेला नव्हता, पण त्याच्यानंतर आत्ता जे झालं तर तुम्हाला पण पत्रकार बंधूंनीसुद्धा मला काही 10-15 दिवसापूर्वी शुभेच्छा दिल्या होत्या, पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। पण काही आता जे आहेत की एखादी निवड झाली तर एका बाजूला थोडा नाराजीचा सूर असतोच, पण तो किती प्रमाणात आहे? आणि आत्ता जर काय मग ज्यावेळी पदाधिकारी म्हणून झालं त्यावेळी काही लोकांनी नाराजी व्यक्त केली, मग त्या नाराजांना विचार करून जर काय पदाधिकारी बदलले असतील, पण यांना देताना सुद्धा किती नाराजी आहे किंवा जिल्ह्यात किती नाराजी आहे? म्हणजे आम्ही गगनबावड्या असेल, पन्हाळा तालुका असेल, या भागात युवा सेनेच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात आम्ही घरोघरी गावागावात आम्ही जाऊन काम केलेलं आहे, हे दाखवलेलं पण आहे। हे काय नुसतंच आम्ही ऑफिसमध्ये बसून बोलबच्चनगिरी कधी केलेलं नाही आहे। मग त्यावेळी त्या लोकांचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे होता की ही या सगळ्या निवडी करत असताना स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिकचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा त्यांची मतं जाणून घेतली नाहीत असं वाटतं? हां, नुसतंच फक्त एक 2-4 पदाधिकारी आहेत त्यांनी कधी टोळकं करायचे। मला असं हे पण समजलं की काय एखादा काँग्रेसचा एक कोणतरी पदाधिकारी आहे प्रमुख, यांची काही मिटिंग झाली, ते आमच्या इथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांना जाऊन भेटून काहीतरी बोलले, त्यांनी विरोध केला। मग हे काँग्रेसमधले जर काय येऊन आमच्या
मतं ह्या पदाधिकाऱ्यांना किंवा ह्याच्याबद्दल व्यक्त होत असतील तर मग ही दुर्दैवाची बाब आहे ना। मग आम्ही किती वर्ष आमच्या अंगावर 10-11 पोलीस केसेस आहेत आंदोलनाच्या माध्यमातून, अशा अनेक गोष्टी जे पक्षाच्या आम्ही आता विरोधकांना अंगावर घेऊन काम केलेलं आहे। कधीच कुठल्या आमिषाला बळी पडले नाही। आम्हाला विचारले येते का, विचारलेलं आहे ना, फोडायचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे, पण आम्ही तटस्थ राहिलं। ठाकरे या नावासाठी उद्धव साहेब असतील किंवा आदित्य साहेबांचं जे आमचं चांगलं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर आम्ही राज्य कार्यकारिणीमध्ये जाणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्याच्यात पण आम्ही काम केलेलं आहे। पण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याचं ज्याचं नाव फायनल झालं आहे त्याचं नाव जर काँग्रेसच्या एखादा पदाधिकारी विरोध करतो म्हणून जर बदलत असेल तर मग जिल्ह्यातला ठाकरे गट आहे तो काँग्रेसनं हायजॅक केला असा याचा अर्थ होतो? नाही, आता ह्याच्या आधी पण आम्ही म्हणतो की महायुती आहे, वरिष्ठांचा आदेश आहे, पक्षादेश आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करत होतो आणि ते प्रामाणिकपणे काम करत होतो। पण संघटनेच्या ह्याच्यात असताना एक काहीतरी ज्याच्या महानगरपालिकेचे वॉर्ड एकत्र लागून आहेत म्हणून काहीतरी दोघांचं साठोलोटं करायचं आणि इथं पदाधिकारी निवडीला आमच्या इथं जाऊन विरोध दर्शवायचा, हे काय बरोबर होण्यासारखं नाही आहे। ही शिवसेना ही एक चांगली आणि वेगळ्या पद्धतीची संघटना आहे, त्याच्यामध्ये ह्या पदाधिकाऱ्यांनी येऊन ढवळाढवळ करणं हे काय बरोबर नाही, त्याचं ऐकणं म्हणजे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। काय निर्णय असणार आहे पुढं तुमचा, जी जबाबदारी दिलेली आहे ती पुढे नेणार आहात की काय नेमकं? नाही, मी काल वरिष्ठांचे पण फोन आले होते, त्यावेळी मी त्यांना ही नाराजी व्यक्त केलेली आहे। आमच्या संपर्क प्रमुख साहेबांशी सुद्धा मी याच्या संदर्भात बोललेला आहे की ज्यावेळी तुम्ही मला पद देत असताना काही लोकांचा विरोध होता, ह्या गोष्टीचा जर विचार केला असेल तर या झालेल्या व्यक्तीला किती लोकांचा विरोध आहे, ग्रामीणमध्ये ते कधी गेलेत का, पोचलेत का, याचासुद्धा तुम्ही आढावा घ्यायला पाहिजे होता। आणि ही नाराजी आहे ते आम्ही बोलून दाखवलेलं आहे, कारण जवळच्याच पदाधिकारी, एक बाहेरचा पदाधिकारी राजकीय ठीक आहे, वैरत्व आहे, त्याच्याशी काहीतरी झालं तर त्याचं फोन रेकॉर्डिंग करणं, व्हिडिओ काय असली ते व्हायरल करणं, पण आपल्याच शेजारी बसायचं, त्याच्याशी प्रामाणिक किंवा विश्वासाने एखादा गोष्ट बोलत असेल तर त्याचंच रेकॉर्डिंग घ्यायचं आणि व्हायरल करायचं आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, असली बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याबरोबर आम्ही काम करणं हे शक्य नाही। कारण ते जे आहेत म्हणजे सगळीकडे जाऊन आलेले आहेत। काही दिवसापूर्वीच आता आम्हाला आता खरं खोटं देव जाणे, काही राष्ट्रवादीमध्ये जाऊन आले, कुठं इकडं जाऊन आले, पण कुणीही त्यांना घेतलं नाही। म्हणजे तक्तुंबा करत फिरणारा जर का एखादा व्यक्ती असेल ज्याला कोणच घराच्या आत किंवा हुंबऱ्याच्या आत घेत नसेल, त्याला आणून जर का आमच्या उरावर बसवलं तर ते आम्ही काम करणं आम्हाला योग्य वाटत नाही आणि आम्ही त्याच्यासोबत काम करू शकत नाही। आम्ही काय करायचं हा वेगळा विचार आम्ही कार्यकर्त्यांच्यासोबत निश्चितच निर्णय घेऊ, पण असल्याबरोबर निष्ठा ही आम्ही सिद्ध केलेली आहे आणि इथून पुढं सुद्धा आमची निष्ठा ही प्रामाणिक ठाकरे साहेबांच्यासोबत, ठाकरे परिवारासोबत ही नक्कीच असेल। पण असल्या जर का कार्यकर्त्याला ओरावर बसवत असतील तर ते आमचे खांदेसुद्धा मजबूत आहेत, कुणाला बसवून घ्यायचं आणि कुणाला झिडकायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे। साधारण कधी विचार बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा घेणार आहात, कधीपर्यंत हा सगळा निर्णय? ते काल आता सामनामध्ये बातमी आली होती, आज आतल्या इथं सगळीकडे झालेलं आहे। शुभेच्छाचे फोन बरेच कार्यकर्त्यांचे येत आहेत, काही लोक शुभेच्छा देत आहे ते घेऊन काम कर, पण जिथं आता जे पद दिलेलं आहे ते मी मागितलंच नव्हतं, म्हणजे मी कधीही विचार केला नव्हता की इथं काम करायचं, कारण आता जे जिल्हा प्रमुख नेमलेत त्यांना इथं जबाबदारी होती, त्यांनी ह्या भागात कायच केलेलं नाही, म्हणजे बांधणी जी असते पक्ष बांधणी ते काहीच केलेलं नाही, त्यामुळे कुणाला घेऊन लढायचं किंवा काय करायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे। त्यामुळे आज कार्यकर्त्यांचे काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह येत आहेत, त्यातनं योग्य निर्णय आणि वरिष्ठांशी काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही साहेबांच्या कानावरी घालतो आणि आपण लवकर बोलवून घेऊन साहेबांशी या संदर्भात चर्चा करूया असं आम्हाला शब्द दिलेला आहे। नक्कीच त्याची वाट आम्हाला सकारात्मक त्याचं उत्तर येईल असं वाटतं, त्यामुळे नक्कीच तो सकारात्मक निर्णय होईल। पहिला पण हे होते हर्षल सुर्वे। खरं तर जिल्हा प्रमुख म्हणून आता ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं आम्हाला शक्य नाही आणि तशी नाराजी आपण वरिष्ठांना कळवलेली आहे। वरिष्ठ आमच्या निष्ठेचा सकारात्मक विचार करतील आणि काहीतरी निर्णय आम्हाला देतील असा विश्वास देखील या निमित्तानं हर्षल सुर्वे यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।